Let's start with the today's lecture. In today's lecture, we are going to discuss about the ultrastructure of mitochondria. In previous lecture, we have studied about the basic structure of mitochondria, how the outer layer, how the inner layer, how the inner membrane, and how the intermembrane space and the matrix. या सगळ्या गोष्टीबद्दल आणि मायटोकॉन्ड्रियाच्या काही पॉइंट्स बद्दल आपण मागच्या लेक्चर मध्ये डिस्कस केलं होतं. आवाज येतोय माझा क्लिअर? हो सर येतोय. Okay. हो सर. So, in today's lecture, we are going to discuss the theoretical aspects of the mitochondria and some diagrammatic representation of the mitochondria. So, mitochondria is stained by the Janus green stain. It cannot see without staining inside the cell. सेलला स्टेन केल्याशिवाय आपण मायटोकॉन्ड्रिया सेलमध्ये डिरेक्टली बघू शकत नाही. सो we called mitochondria as a powerhouse of cell. The number of mitochondria varies according to the physiological activity of the cell, in which condition the cell is and what is the function of cell. On that factors, the number of mitochondria may vary. So mitochondriaचा नंबर हा व्हॅरी असू शकतो. सो मायटोकॉन्ड्रियाचा शेप हा सॉजेस शेप असा असतो, आपण अशा पद्धतीने म्हणतो. सो basal shape of the mitochondria is somewhat like that is सॉजेस शेप. अशा पद्धतीने काहीतरी मायटोकॉन्ड्रियाचा शेप आपल्याला दिसतो. मायटोकॉन्ड्रिया रिसाइड्स इन दी सेल सायटोप्लाझम. सेलच्या सायटोप्लाझम मध्ये मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट असतो. आपण आता थोडं स्ट्रक्चरवर फोकस करूया. सो द स्ट्रक्चर ऑफ मायटोकॉन्ड्रिया इज बेसिकली हॅव्हिंग the two layer. The mitochondria is a double membrane cell organelle. So mitochondria is a double membrane cell organelle. It having the outer membrane and the inner membrane. त्यांच्याकडे काय असतं? आउटर मेम्ब्रेन असतं, इनर मेम्ब्रेन प्रेझेंट असतं. त्यांच्याकडे त्यांचा स्पेसिफिक स्वतःचा डीएनए असतो. बिसाइड्स द न्यूक्लिक ऍसिड, न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट असणारे न्यूक्लिक ऍसिड वगळता त्यांच्याकडे एक स्वतःचा एक सेपरेट आयडेंटिटी असणारा डीएनए त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतो. हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. सो मायटोकॉन्ड्रिया हॅव्हिंग इट्स ओन डीएनए दॅट इज डीऑक्सिरायबो न्यूक्लिक ऍसिड विच इज समवॉट सर्क्युलर. म्हणजेच आपण काय गृहीत करू शकतो, आपण काय याच्यावरून अनुमान लावू शकतो की बा मायटोकॉन्ड्रियाचं ओरिजिन हे दुसऱ्या एखाद्या ऑर्गॅनिझम पासून झालेलं असेल. म्हणजे याच्याकडे स्वतःचा डीएनए आहे, म्हणजे हा एकतर दुसरा एक स्पेसिफिक ऑर्गॅनिझम असू शकतो जिथे एंडोसिम्बायोसिस झालं आणि बाय द प्रोसेस ऑफ एंडोसिम्बायोसिस त्यांनी काय केलं, एखाद्या युकॅरियोटिक सेलने एखादा प्रोकॅरियोटिक सेल एंडोसिम्बायोसिस केलं आणि त्या प्रोकॅरियोटिक सेलचं पुढे इव्होल्युशन होऊन त्यांचं मायटोकॉन्ड्रियामध्ये रूपांतरण झालं. रिकेट्सिया प्रोव्हास्की नावाचा रिकेट्सिया प्रोटिओबॅक्टेरिया किंवा रिकेट्सिया प्रोव्हास्की नावाच्या बॅक्टेरिया पासून मायटोकॉन्ड्रियाचं ओरिजिन झालंय असं म्हणतात. बिकॉज द फायलोजेनेटिकल स्ट्रक्चर ऑफ द रिकेट्सिया प्रोटिओबॅक्टेरिया आर सिमिलर टू दॅट ऑफ मायटोकॉन्ड्रिया. त्यांचं ते काय करतात, ते एकमेकांसोबत फायलोजेनेटिकल रिलेशनशिप दाखवतात, म्हणजे अँसेस्ट्रल रिलेशनशिप दाखवतात, इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप ते दाखवतात. म्हणजे काही जिनोम त्या स्पेसिफिक प्रोकॅरियोटिकचे हे मायटोकॉन्ड्रियाच्या जिनोम सोबत रिसेंबल करत असतील. म्हणून सायंटिस्टने हे अनुमान लावलं की मायटोकॉन्ड्रियाचा ओरिजिन हा एक दुसरा ओरिजिन असो, एक एंडोसिम्बायोटिक थेअरी, सिम्बायोजेनेसिसची थेअरी आपल्याला देण्यात आली. सो इथपर्यंत आपण मागच्या लेक्चर मध्ये बघितलं होतं. मायटोकॉन्ड्रियाच्या इनर मेम्ब्रेनला फोल्डिंग असते, म्हणून त्यांच्या इनर मेम्ब्रेनचा सरफेस एरिया हा जास्त असतो. The surface area of the inner membrane of mitochondria is more than the outer membrane. Why it is more? Because the structure inside the inner membrane are somewhat folded. तिथे एक folded structure असतं and that folded structure we called it as a cristae. त्याच folded structure ला आपण काय म्हणतो, क्रिस्टी म्हणतो. आणि काही त्यांच्याकडे स्पेसिफिक त्यांचे प्रोटीन जनरेट करण्यासाठी रायबोझोम्स असतात. Some granules are present inside there and the intermembrane space are resembles with the cell cytoplasm. Intermembrane space जी असते आउटर मेम्ब्रेन आणि इनर मेम्ब्रेनच्या आतमधली, ते सेलच्या सायटोप्लाझम सोबत रिसेम्बलन्स दाखवतात. सो इट हॅव्हिंग दी एटीपी सिंथेस पार्टिकल विच having the function for
एटीपी सिंथेसिस. एटीपी सिंथेस आहे म्हणजे तिथे एटीपी सिंथेसिस होणार बाय द प्रोसेस ऑफ ETS, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. त्यानंतर इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन, क्रेब्स सायकल हे तुम्ही बघितलं असेल. सो इट हॅव्हिंग दी आउटर मेम्ब्रेन, इनर मेम्ब्रेन अँड मॅट्रिक्स Christie, which is folded structure of inner membrane. This type of structure is present in the mitochondria. अशा पद्धतीचं मायटोकॉन्ड्रियाचं स्ट्रक्चर हे प्रेझेंट असतं आपल्याकडे. सो मायटोकॉन्ड्रियाचं स्ट्रक्चर बघण्याआधी आपण हिस्ट्री बघूया मायटोकॉन्ड्रियाची काय आहे, की सुरुवातीला कोणी सगळ्यात आधी ऑब्झर्वेशन केलं. द फर्स्ट ऑब्झर्वेशन ऑफ द इंट्रासेल्युलर स्ट्रक्चर that probably represent the mitochondria was published in 1840. 1840 मध्ये सगळ्यात आधी सेलच्या आतमध्ये काहीतरी इंट्रासेल्युलर स्ट्रक्चर असं काहीतरी प्रेझेंट असतं हे सांगितलं 1814 मध्ये. त्यानंतर 1819 मध्ये रिचर्ड अल्टमन नावाच्या सायंटिस्टने एक सेल ऑर्गॅनेल इन्व्हेंट केला आणि त्या सेल ऑर्गॅनेलला बायोब्लास्ट असं नाव दिलं. त्या सेल ऑर्गॅनेलला बायोब्लास्ट असं नाव दिलं. त्यानंतर मायटोकॉन्ड्रिया बायोब्लास्टचं नाव चेंज करून आपल्याला मायटोकॉन्ड्रियाचं हे नाव देण्यात आलं. मायटोकॉन्ड्रिया वॉज कॉइन्ड बाय कार्ल बेंडा in 1898. So Linner Michaelis discovered that Janus green can be used as a supravital stain for mitochondria in 90s. 90s मध्ये लेनॉर मायकेल्स या सायंटिस्टने जॅनस ग्रीन नावाचा एखादा स्टेन, या स्टेनचा वापर करून आपण मायटोकॉन्ड्रियाला स्टेन करू शकतो याचं इन्व्हेन्शन त्यांनी केलं. सुप्राव्हायटल मीन्स फॉर लिव्हिंग सेल. लिव्हिंग सेल साठी यूज करणारे स्टेन याला म्हणायचं व्हायटल स्टेन. सो व्हायटल स्टेन आर दोज स्टेन विच कॅन बी युज्ड फॉर द लिव्हिंग सेल्स. सो मायटोकॉन्ड्रिया सिंगुलर मायटोकॉन्ड्रियाज आर specifically stained and cannot be easily visible under microscope. आपण सगळं बघितलं होतं तेच आपण रिवाइज करतोय. The number of mitochondria are in cells are variable. Numbers are variable depending upon physiological activity of cell. सेल कशा पद्धतीची ऍक्टिव्हिटी करतं, सेलला किती प्रमाणात एनर्जी लागतं याच्यावरती मायटोकॉन्ड्रियाचा नंबर हा व्हॅरी होत असतो. समजा आपल्याकडे मसल सेल्स आहेत तर मसल सेल्सला मायटोकॉन्ड्रियाचं प्रमाण त्यांच्यामध्ये जास्त असायला हवं, कारण की मायटोकॉन्ड्रिया काय जनरेट करतं एटीपी. मसल सेल्स मध्ये एटीपीची रिक्वायरमेंट जास्त असेल तर तिथे मायटोकॉन्ड्रियाचा नंबर सुद्धा हा जास्त असतो. द टर्म in term of shape and size also it is having the variability. शेप सुद्धा त्यांचा व्हॅरी होऊ शकतो. टिपिकली हा एक सॉजेस शेपचा आकार असतो, म्हणजे काहीतरी अशा पद्धतीने, किंवा सिलेंड्रिकल शेपचा त्याचा आकार हा असू शकतो. हॅव्हिंग डायमीटर ऑफ 0.2 to 1.0 मायक्रोमीटर and a length of 1.0 to 4.1 मायक्रोमीटर अशा पद्धतीचं त्यांचं डायमेन्शन आपल्याला दिसून येतं. So each mitochondria is a double membrane bound structure with outer and inner membrane. Membrane dividing its ligand distinctly into two aqueous compartment, that is outer compartment and inner compartment. म्हणजे सेल ऑर्गॅनच्या मेम्ब्रेनला आपण दोन भागांमध्ये डिवाइड करू शकतो, आउटर मेम्ब्रेन आणि इनर कंपार्टमेंट. आउटर कंपार्टमेंट अँड इनर कंपार्टमेंट. सो इनर कंपार्टमेंटला आपण म्हणतो मॅट्रिक्स. म्हणजे जे this is our outer compartment, this is outer compartment or inner membrane space, and this is inner compartment. We call it as a matrix. त्यालाच आपण म्हणतो मॅट्रिक्स. इनर मेम्ब्रेन्स आर somewhat folded in structure. So the inner compartment is called as matrix. Inner compartment ला आपण म्हणतो matrix. So this is the portion what we called it as a matrix. So the outer membrane form the continuous limiting boundary of the organelle. आउटर मेम्ब्रेन जी असतं ती कंटिन्युअस असतं आणि एक लिमिटिंग बाउंड्री असतं त्या स्पेसिफिक सेल ऑर्गॅनेलची. आणि इनर मेम्ब्रेन असतं. इनर मेम्ब्रेनला काही इनफोल्डिंग असतात, त्याच इनफोल्डिंगला आपण क्रिस्टी म्हटलो. सिंगल इनफोल्डिंगला क्रिस्टा म्हणायचं. आणि ते कुठे असतात, टुवर्ड्स द मॅट्रिक्स, म्हणजे मॅट्रिक्सच्या साईडला अशा पद्धतीच्या फोल्डिंग्स आपल्याला दिसून येतात, तर त्याच फोल्डिंगला म्हटलं आपण क्रिस्टी. क्लिअर आहे इथपर्यंत बेसिक स्ट्रक्चर. The two membranes have their own specific enzyme associated with the mitochondrial function.
आता जे आउटर मेम्ब्रेन आणि इनर मेम्ब्रेन जे आहेत त्यांच्याकडे काही मायटोकॉन्ड्रियाचे फंक्शन करण्यासाठी स्पेसिफिक एन्झाईम्स त्यांच्याकडे प्रेझेंट असतात. कारण की मायटोकॉन्ड्रिया आर साइट ऑफ एरोबिक रेस्पिरेशन. एरोबिक रेस्पिरेशन मीन्स व्हॉट? द रेस्पिरेशन विच नीड्स दी ऑक्सिजन. ETS सायकलला ऑक्सिजनची रिक्वायरमेंट असतं, जी आपल्या सेलच्या मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्स मध्ये चालत असतं. तुम्हाला माहिती आहे की सुरुवातीला काय होतं, ग्लुकोज बॉडीमध्ये एंटर झाल्यानंतर रेस्पिरेशनच्या प्रोसेसमध्ये काय होतं, सेल्युलर रेस्पिरेशनच्या प्रोसेसमध्ये काय होतं, की जो ग्लुकोज आहे तो कम्प्लीट ब्रेकडाऊन होतो कार्बन डायऑक्साईड अँड वॉटरमध्ये. सो ग्लुकोज पासून आपल्याला एनर्जी डिराईव्ह करायची असते, तर त्या प्रोसेसला म्हटलं आपण सेल्युलर रेस्पिरेशन. इट इज ऑक्सिडेटिव्ह प्रोसेस. ही ऑक्सिडेटिव्ह प्रोसेस असते. SY ला शिकले असतील तुम्ही. सो ग्लुकोज इज फर्स्ट कन्वर्टेड इनटू दी pyruvate, and this pyruvate is then converted into the acetyl coenzyme by the linkage reaction, and this acetyl coenzyme enters into the Krebs cycle, and त्या Krebs cycle मध्ये जे काही NAD पॉझिटिव्ह आणि ATP तयार होत असतात, त्या NAD पॉझिटिव्ह आणि ATPच्या इलेक्ट्रॉनचा यूज करून एक इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम चालत असते. तुम्ही बघितलं, शिकलाय तुम्ही सगळं कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम मध्ये. आणि तीच ETS आपली त्याच ETS पासून आपल्याला काय मिळतात, त्याच ETS पासून मिळतात आपल्याला ATP. सो वी गॉट हिअर दी ATP. याच ETS पासून आपल्याला मिळतात ATP. क्रेब्स सायकलला TCA सायकल म्हणतात. फ्रॉम दिस कन्व्हर्शन टू दिस acetyl coenzyme enters into the mitochondrial matrix, or more specifically the inner intermembrane space. तिथे TCA चालते आणि this TCA having the त्या TCA पासून काहीतरी इलेक्ट्रॉन असणारे मॉलिक्युल्स, काही reduced molecules आपल्याला भेटतात, and that reduced molecule is then oxidized into ETS. आणि इथे त्यांचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर काहीतरी CO2 and H2O आपल्याला बाहेर पडतात. CO2 आणि H2O म्हणजेच तिथे काय होतं, एरोबिक रेस्पिरेशन होतं. हे सगळी काय आहे प्रोसेस, ही सगळे ग्लुकोज टू पायरुवेट अँड ऍसिटिल कोएन्झाइम अप टू ETS. This process is a aerobic respiration. In some step of the ETS we need oxygen. काही स्टेप मध्ये ETS च्या आपल्याला ऑक्सिजनची रिक्वायरमेंट असते, हे तुम्ही शिकले असाल. आणि ग्लुकोज पासून पायरुवेट बनण्यापर्यंत ऑक्सिजनची रिक्वायरमेंट नसते. इट इज टोटली oxygen independent process. But the ETS, which is takes place in the eukaryotic cells and the cells which is present in the oxygen medium, oxygen containing medium मध्ये ETS ही प्रोसेस आपली चालत असते. तर हे सगळं बेसिक तुम्ही शिकले असाल. ते प्रोड्युसेस सेल्युलर एनर्जी इन दी फॉर्म ऑफ ATP. कोणत्या फॉर्म मध्ये ते एनर्जी प्रोड्यूस करतात बरं? इन दी फॉर्म ऑफ ATP. हेन्स दिस कॉल्ड ॲज पॉवर हाऊस ऑफ दी सेल. म्हणजेच मायटोकॉन्ड्रियाला सेलचं पॉवर हाऊस सुद्धा म्हणतात. व्हाय इट इज कॉल्ड ॲज पॉवर हाऊस ऑफ सेल? बिकॉज दे प्रोड्यूस द सेल्युलर एनर्जी इन द फॉर्म ऑफ ATP. So the matrix also possesses single circular DNA molecule. आता सेल त्या मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्स मध्ये काय काय असतं बरं? त्या मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्स मध्ये प्रेझेंट असतं आपला एक सिंगल सर्क्युलर DNA मॉलिक्यूल. एक सर्क्युलर DNA असा मॉलिक्यूल त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतो. त्यांची एक स्पेसिफिक DNA ची आयडेंटिटी असते. त्यांच्याकडे एक स्पेसिफिक त्यांचा DNA मॉलिक्यूल प्रेझेंट असतं. त्यांच्याकडे RNA मॉलिक्यूल सुद्धा काही प्रेझेंट असतात आणि रायबोझोम्स फॉर द सिंथेसिस ऑफ प्रोटीन. तिथे प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस सुद्धा होते. द कंपोनंट्स रिक्वायर फॉर द सिंथेसिस ऑफ प्रोटीन. DNA, RNA आणि रायबोझोम्स हे सगळं तिथे प्रेझेंट असतं. अँड मायटोकॉन्ड्रिया इज डिवायडेड बाय द फिजन. फिजन प्रोसेसनी मायटोकॉन्ड्रिया हा डिवाइड होत असतो. म्हणजे एका सेल ऑर्गॅनिल पासून अल्टिमेटली दुसरा सेल ऑर्गॅनिल फीज होणं म्हणजे तुटून जाणं आणि तिथेच त्यांचं डिव्हिजन होतं. म्हणजे असं समवॉट लाईक दॅट. तर अशा पद्धतीने फिजन पद्धतीने मायटोकॉन्ड्रियाचं डिव्हिजन हे होत असतं. सो दे ऑल्सो नोन ॲज पॉवर हाऊस ऑफ सेल. पुन्हा तोच पॉइंट. The enzymatic oxidation of the chemical compounds in the mitochondria releases energy. Acetyl coenzyme oxidation तिथे होतं. It releases the electron, and this electron is transferred in the electron transport chain, and this electron transport chain generate the ATP. That's why the mitochondria is a powerhouse of the cell. They are abundantly found on those sites where the energy is earnestly required. म्हणजे जिथे एनर्जीची रिक्वायरमेंट जास्त असते
तिथे मायटोकॉन्ड्रियाचा नंबर सुद्धा जास्त असतो. म्हणजे स्पर्म टेल मध्ये जास्त असतो, कारण की स्पर्मला युटेराइन ट्रॅक मध्ये एक फास्ट मुव्हिंग त्यांना करायचं असतं, त्यासाठी त्यांना एनर्जीची रिक्वायरमेंट जास्त असते. मसल सेल्स मध्ये मसलची ऍक्टिव्हिटी तिथे जास्त असते. लिव्हर सेल्स मध्ये अप टू 1600 मायटोकॉन्ड्रियन तिथे प्रेझेंट असतात. मायक्रोविलाय oocytes having the up to 3 lakh mitochondria are present. So this is the main function of mitochondria. So there are about 2000 mitochondria per cells are present, representing around 25% of the cell volume. So काही आपण कोणते चॅनल्स आहेत, कोणते ट्रान्सपोर्टर आहे, याच्याबद्दल एक बेसिक स्ट्रक्चर आपण बघूया. त्यांनी सांगितलं की मायटोकॉन्ड्रियाची लेंथ हे जवळपास 2 मायक्रोमीटर असतं. त्यांच्याकडे एक स्वतःचा डीएनए, तर डीएनए हा सर्क्युलर फॉर्म मध्ये त्यांचा प्रेझेंट असतो. हॅव्हिंग द इनर मेम्ब्रेन, आउटर मेम्ब्रेन, क्रिस्टी विच इज इनफोल्डिंग ऑफ द इनर मेम्ब्रेन, मॅट्रिक्स स्पेस, इंटर मेम्ब्रेन स्पेस. त्यानंतर त्यांनी काय केलं की आपल्या इनर मेम्ब्रेन आणि आउटर मेम्ब्रेनला एक झूम केलं. त्यांच्यामध्ये काय काय कंपोनंट प्रेझेंट असतात ते आपल्याला या डायग्राम मध्ये दिसते. सो इट हॅव्हिंग दी एन्झाइम्स ऑफ लिपिड मेटाबॉलिझम, लिपिड ब्रेकडाऊन किंवा लिपिड सिंथेसिस करण्यासाठी जे काय एन्झाइम्स प्रेझेंट असतात ते त्यांच्याकडे प्रेझेंट असतात. सो इट हॅव्हिंग पोरिन्स फॉर द ट्रान्सपोर्ट ऑफ सम मॉलिक्युल्स, दिस इज आउटर मेम्ब्रेन, and the intermembrane space having nucleotide kinase which is help in this some signaling, this is intermembrane space. Creatinine kinase ultimately help in the signaling. ATP synthase नावाचा कंपाऊंड त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतो. Some transporters enzymes which are involved in oxidative metabolism, रेस्पिरेटरी चेन त्यांच्याकडे प्रेझेंट असलं, त्याला ETS म्हणतो आपण. ETS चे कॉम्प्लेक्स, हे सगळे काय आहेत, ETS चे कॉम्प्लेक्स आहे. कॉम्प्लेक्स 1, कॉम्प्लेक्स 2 सगळं तुम्ही शिकले असाल SY मध्ये. ते कॉम्प्लेक्स त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतं आणि दिस स्पेस इज कॉल्ड ॲज मॅट्रिक्स स्पेस. तर अशा पद्धतीचे काहीतरी बेसिक अल्ट्रा स्ट्रक्चर आपण मायटोकॉन्ड्रियाचं बघितलं. सो आता डिस्कस करूया वन बाय वन. सो दी आउटर मेम्ब्रेन, फर्स्ट विल टॉक अबाउट दी आउटर मेम्ब्रेन. So the outer membrane is resembles with the plasma membrane in the structure. आता सेलच्या प्लाझ्मा मेम्ब्रेन सोबत मोस्ट ऑफ द आपण म्हटलं होतं सुरुवातीला जेव्हा आपण प्लाझ्मा मेम्ब्रेन शिकलो त्यावेळेस आपण म्हटलं की प्लाझ्मा मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर हे सेल ऑर्गॅनेलचे जे मेम्ब्रेन आहे त्यांचं स्ट्रक्चर, मोस्ट ऑफ द सेल ऑर्गॅनेलच्या मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर हे प्लाझ्मा मेम्ब्रेन सोबत रिसेम्बल्स होतं. म्हणजे त्यांच्याकडे काय काय प्रेझेंट असेल, त्यांच्याकडे असेल present lipids, proteins and some carbohydrate molecules, the same as the chemical composition of the plasma membrane. त्यांच्याकडे म्हटलं आपण पोरिन्स नावाचे प्रोटीन प्रेझेंट असतात which allow the small molecules to be exchanged. म्हणजे जर आपण हा outer membrane consider केला and this inner membrane consider केला, so the outer membrane having some porins protein and these porins protein or transporters somewhat are help in the exchange of molecule from outside to inside and inside to outside, that is inside the cell cytoplasm. So porins in the outer membrane allow some molecules to be exchanged. म्हणजे porins ultimately काय एक चॅनल एका गेट सारखं आहे की ज्याच्यामधून कोणी आत जात येत जात जाऊ शकतं. सो त्यानंतर बघूया इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन. इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन इज रिच इन एन्झाइम्स, coenzymes and other component of electron transport chain. आता जी क्रिस्टी आहे, जिथे F1 पार्टिकल आहे, ते सगळे काय त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन चालण्यासाठी जे कॉम्प्लेक्स रिक्वायर आहेत, तर ते सगळे कॉम्प्लेक्स प्रेझेंट आहेत इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन मध्ये. इट ऑल्सो कंटेन्स प्रोटॉन पंप, त्यांच्याकडे प्रोटॉन पंप सुद्धा आहे. म्हणजे प्रोटॉनला आतमध्ये घेण्यासाठी काही पंप्स तिथे लागतात, म्हणजे तेच प्रोटॉन अल्टिमेटली चार्ज करतील ATP ला. अँड मेनी परमिएज मॉलिक्युल्स, परमिएज प्रोटीन्स काय असतात, काही स्पेसिफिक मॉलिक्युलला ते त्या मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्स मध्ये एंटर करणे देऊ शकतात फॉर द ट्रान्सपोर्ट ऑफ व्हेरियस मॉलिक्युल सच एज सायट्रेट्स, ADP, फॉस्फेट अँड ADP. म्हणजे आता तिथे ATP तयार करायचा आहे, तिथे ADP लागणार, ADP वरती फॉस्फेट ऍड करायचा आहे म्हणून तिथे फॉस्फेट लागणार, तिथे ATP सुद्धा लागणार काही अमाऊंट मध्ये तिथे एनर्जीची. अँड सम सायट्रेट्स मॉलिक्युल्स म्हणजे ऍसिटाइल कोएन्झाइम, काही TCA चालणारे सायकल, ETS चालणारे सायकल मध्ये चालणारे एन्झाइम्स, काही कंपाऊंड ते तिथे लागणार. तर ते सगळे प्रेझेंट असतात इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन वरती. The inner mitochondrial membrane
गिव्स आउट फिंगर लाईक आउटग्रो, त्यालाच आपण क्रिस्टी म्हटलं. आणि त्या क्रिस्टीमध्ये टेनिस रॅकेट शेप नावाचा शेप साईजचा एक F1 पार्टिकल त्यांच्यामध्ये प्रेझेंट होतो. सपोज दिस इज इनर मेम्ब्रेन. Inner membrane is somewhat folded, and this folded structure having is having like that, and the racket like structure, that is F1 particle, which is the complex present inside the ETS. ETS मध्ये चालणारा तो एक कॉम्प्लेक्स असतो. F1 particle that contain ATPase enzyme for ATP synthesis. The inner mitochondrial membrane is completely impermeable even to small molecules. स्मॉल मॉलिक्युल साठी सुद्धा तो इनपरमेबल असतो, म्हणजे कार्बन डायऑक्साइड, वॉटर, ऑक्सिजन साठी तो परमेबल नसतो. The numerous transporters in the inner membrane ensures the import of exchange of metabolites. फक्त काही स्पेसिफिक मेटाबोलाइट्स त्यांच्यामधून आतमध्ये येऊ शकतात. Some intermembrane space are there. The intermembrane space, the space between outer membrane and inner membrane, that space is called as a intermembrane space. So this is intermembrane space. So it is a space between outer and inner membrane of the mitochondria, and it has a same composition of cytoplasm. Means this intermembrane space composition resembles the cellच्या cytoplasm सोबत. There is difference in proteins contained in the intermembrane space. त्यांच्यामध्ये व्हेरियस टाइप्सचे प्रोटीन्स हे प्रेझेंट असू शकतात. आता सगळ्यात महत्वाचा बघूया आपण मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स. मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स काय असतं? एक लिक्विडी कोलॉइडल एरिया असतं, विच इज एनसायकल्ड इन द इनर मेम्ब्रेन. इनर मेम्ब्रेनच्या आतमध्ये प्रेझेंट असणारं काहीतरी स्ट्रक्चर, लिक्विडी कोलॉइडल स्ट्रक्चर, त्याला आपण मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स. जसं सेलचं सायटोप्लाझम असतं तसंच मायटोकॉन्ड्रियाचं एक स्पेसिफिक साईट असतं, लिक्विडी साईट असतं, त्यालाच आपण म्हटलं मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स. इट हॅव्हिंग सोल्युबल एन्झाइम्स ऑफ द क्रेब्स सायकल. क्रेब्स सायकल चालण्यासाठी असणारे एन्झाइम्स विच कम्प्लिटली ऑक्सिडाइज द ऍसिटाइल कोए टू प्रोड्यूस CO2, H2 आणि हायड्रोजन आयन्स. म्हणजे आपण बघितलं की लिंकेज रिएक्शन मध्ये काय होतं की पायरुवेट पासून ऍसिटाइल कोएन्झाइम बनतं, अँड दिस ऍसिटाइल कोएन्झाइम enters into the Krebs cycle and completely oxidized into carbon dioxide and water, and electron is released in the form of charge NAD positive. So mitochondrial matrix मध्ये काय चालतं? मग Krebs cycle ही चालतं. So mitochondria also contains in their matrix single or double circular DNA stranded molecule, आणि त्यालाच आपण मायटोकॉन्ड्रियल डीएनए सुद्धा म्हणतो. मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्स मध्ये एक सर्क्युलर डीएनए प्रेझेंट असतो. मायटोकॉन्ड्रियाचा डीएनए म्हणून त्याला आपण म्हटलं इट इज मायटोकॉन्ड्रियल डीएनए, विच इज डिनोटेड बाय mtDNA. म्हणजे एम आणि टी आणि त्याच्यासोबत डीएनए शॉर्ट फॉर्म मध्ये आपण त्यांना तसं लिहू शकतो. सिन्स मायटोकॉन्ड्रिया कॅन सिंथेसाइज 10% of their proteins in their own, they having specific protein synthetic machinery. That's why the mitochondria is called as a semi-autonomous organelle. आता काय होतं की मायटोकॉन्ड्रिया एक स्पेसिफिक सेल ऑर्गॅनेल आहे. त्याला एक स्पेसिफिक प्रोटीन लागतं काम करण्यासाठी. काही प्रोटीन्स मायटोकॉन्ड्रिया काय करतं? काही प्रोटीन्स मायटोकॉन्ड्रिया त्याच्या मॅट्रिक्स मध्ये बनवतो, आणि काही प्रोटीन्स हे सेलच्या सायटोप्लाझम मधून घेतात. म्हणजे इफ दिस इज सेल and this cell having this is plasma membrane, this is mitochondria, and this is mitochondrial matrix, and this is cell cytoplasm. सेलचं सायटोप्लाझम आहे आपल्याकडे. सेलच्या सायटोप्लाझम मध्ये ज्याप्रमाणे न्यूक्लिअर डीएनए असतो त्याच पद्धतीने मायटोकॉन्ड्रियामध्ये सुद्धा त्यांचा एक स्पेसिफिक डीएनए असतो, विच इज सर्क्युलर डीएनए having information for the protein synthesis. ज्या पद्धतीने न्यूक्लियसच्या आतमधल्या डीएनए मध्ये प्रोटीन सिंथेसिसची इन्फॉर्मेशन प्रेझेंट असतं, त्याच पद्धतीने मायटोकॉन्ड्रियाच्या आतमध्ये सुद्धा काहीतरी सर्क्युलर डीएनए, दॅट इज त्यालाच आपण म्हणतो mtDNA,
और मायटोकॉन्ड्रियल डीएनए, दिस इज न्यूक्लिअर डीएनए. आता काय होतं की काही प्रोटीन जे असतात ते मायटोकॉन्ड्रियाला सिग्नलिंग करण्यासाठी, मायटोकॉन्ड्रियाचं फंक्शन करण्यासाठी, हे तो सगळे प्रोटीन त्याचे बनवू शकत नाही. त्याला रिक्वायर असलेल्या प्रोटीनच्या कंपोजिशन पैकी तो फक्त 10% प्रोटीन हे बनवू शकतो. मग हा काय करेल, इथे काय होईल, इथे काहीतरी प्रोटीन बनतील आणि प्रोटीन बनल्यानंतर त्याच्यावरती काहीतरी सिग्नलिंग मॉलिक्यूल लागेल आणि या सिग्नलिंग मॉलिक्यूल मध्ये इन्फॉर्मेशन असेल की हा सिग्नलिंग मॉलिक्यूल जो आहे तो मायटोकॉन्ड्रियाच्या आतमध्ये जाऊ शकतो. हा सिग्नलिंग मॉलिक्यूल धरून हा प्रोटीन मायटोकॉन्ड्रियाच्या आतमध्ये जाऊ शकतो किंवा मायटोकॉन्ड्रियातले प्रोटीन हे बाहेर जाऊ शकतात. असं एक सिग्नलिंग मेकॅनिझम सेलमध्ये चालतं की ज्याच्यामुळे न्यूक्लियस मध्ये तयार होणारे, सेलच्या सायटोप्लाझम मध्ये तयार होणारे जे मायटोकॉन्ड्रियासाठी गरजेचे आहेत ते काही प्रोटीन्स मायटोकॉन्ड्रियामध्ये येतील आणि जे मायटोकॉन्ड्रियामध्ये तयार होणारे ते सेलच्या सायटोप्लाझम मध्ये जाऊन फंक्शन करतील, असे प्रोटीन सेलच्या सायटोप्लाझम मध्ये जातील. म्हणजे हा सेलच्या सायटोप्लाझम मधले प्रोटीन आणि मायटोकॉन्ड्रिया मधले प्रोटीन हे दोघ एकमेकांसोबत कंबाईनली काम करत असतात आणि त्यालाच म्हणू आपण सेमी ऑटोनॉमस मेकॅनिझम. म्हणजे मायटोकॉन्ड्रिया पूर्णपणे स्वतःवर डिपेंड नाही, याला दुसऱ्यावरती डिपेंड सुद्धा राहू शकतो, पण तो स्वतःचे प्रोटीन तयार करू शकतो. सो आता पटापट बघूया फंक्शन ऑफ मायटोकॉन्ड्रिया. द मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ मायटोकॉन्ड्रिया. So the most important function of mitochondria is to produce energy. सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन काय आहे मायटोकॉन्ड्रियाचं? एनर्जी प्रोड्यूस करणे, एटीपी तयार करणे आणि सेलला एनर्जी प्रोव्हाइड करणे by the cellular reaction or cellular oxidation. The simple molecules of nutrition are sent to mitochondria to be processed and produce charged molecules. आपण म्हटलं की सेलच्या सायटोप्लाझम मध्ये सुद्धा काही मॉलिक्यूल जाऊ शकतात आणि त्यांच्यामध्ये काय होतं की त्यांच्यामध्ये एटीपीचं फॉर्मेशन होतं. म्हणजे काही सिंपल मॉलिक्यूल आपण सेलच्या मायटोकॉन्ड्रियामध्ये पाठवले. समजा आपण ऍसिटाइल कोएन्झाइम पाठवला आणि या ऍसिटाइल कोएन्झाइम पासून आपल्याला क्रेब सायकल चालते आणि याच क्रेब सायकल पासून नंतर ईटीएस चालते. त्या सिंपल मॉलिक्यूल, सिंपल इलेक्ट्रॉन पासून आपल्याला मायटोकॉन्ड्रिया काय देतो, एटीपी आपला बनवून देतो, एडीपी ला चार्ज करून देतो. Mitochondria help the cells to maintain the proper concentration of calcium ions with the compartment of the cell. Mitochondria कॅल्शियमचं आयन, कॅल्शियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन मेंटेन करण्यास सुद्धा मदत करतो. हेल्प इन बिल्डिंग सर्टन पार्ट्स ऑफ ब्लड, काही ब्लडचे पार्ट्स, हॉर्मोन्स तयार करण्यास सुद्धा मायटोकॉन्ड्रिया मदत करतो. टेस्टोस्टिरॉन, इस्ट्रोजन तयार करण्यास सुद्धा मायटोकॉन्ड्रिया मदत करतो. The liver cells mitochondria have enzyme that detoxify ammonia. म्हणजे अमोनिया हा टॉक्सिक असतो. जर अमोनिया चुकून सेलच्या आतमध्ये गेला तर तो सेलसाठी टॉक्सिक असतो, पण त्याच अमोनियाला डिटॉक्सिफाय करण्याचं काम हा मायटोकॉन्ड्रिया करत असतो. मायटोकॉन्ड्रिया ऑल्सो प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन द प्रोसेस ऑफ अपोप्टोसिस और प्रोग्राम सेल डेथ. म्हणजे सेलला जर संपवायचं असेल, सेलला जर स्वतःचं डिस्ट्रक्शन करायचं असेल, म्हणजेच प्रोग्राम डेथ किंवा सुसाईड सेलला जर करायचं असेल, त्यावेळेस मायटोकॉन्ड्रिया हा तिथे मदत करत असतो. त्यांच्यामध्ये व्हेरियस सिग्नलिंग ऍक्टिव्हिटीज या चालत असते. ज्यावेळेस आपण अपोप्टोसिस शिकू तेव्हा बघूया की मायटोकॉन्ड्रिया त्याच्यामध्ये कसा इन्व्हॉल्व आहे. सो क्लिअर आहे पॉईंट इथपर्यंत?